ठाण्यातल्या रेव पार्टी प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे। दिवाळी पहाटच्या नावाखाली रेव पार्टी करण्यात आली। आरोपीच्या चौकशीतून आता धक्कादायक माहितीही समोर आली। ठाण्यातील बाबाला समर्पित रेव पार्टीमध्ये आता आणखीन एक मोठा खुलासा झालाय। यापूर्वी देखील त्याच ठिकाणी त्याच जागेवर दिवाळी पहाटच्या नावाखाली रेव पार्टीचं आयोजन त्याच ठिकाणी करण्यात आलं होतं। इतकंच नव्हे तर यापूर्वी देखील अशा बऱ्याचदा रेव पार्टी त्याच ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या। हे रेव पार्टी आयोजित करणारे व त्या रेव पार्टीमध्ये चरस गांजाचे पदार्थ पुरवणारे हे सर्व 20 ते 25 वयोगटातील तरुण मंडळी आहेत। यामध्ये आता आणखीन तिघांना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शुभम कोळी हे आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, ठाण्यातल्या रेव पार्टी प्रकरणी आता मोठी अपडेट आलेली आहे। दिवाळी पहाटच्या नावाखालीही त्याच ठिकाणी रेव पार्टी केली गेली अशी धक्कादायक माहिती चौकशीतून समोर आली। याबाबत सविस्तर काय माहिती आहे? निश्चित करून आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने जे आहे ते एक रेव पार्टी उधळून लावली होती। त्याच बातमीमध्ये आता एक नवीन खुलासा जो झालेला आहे। तर दिवाळी पहाटच्या नावाखाली देखील त्याच ठिकाणी जो आहे त्या रेव पार्टीचा बार जो आहे तो उडाला होता। त्यावेळी जे आहे त्या पार्टीमध्ये फक्त 50 ते 60 जण उपस्थित होते पार्टी करण्याकरिता। परंतु त्यानंतर आता ज्याप्रमाणे ह्या पार्टीचं आयोजित करण्यात आलं होतं त्यावेळी तब्बल 250 ते 300 जण त्या पार्टीकरिता जे आहे ते उपस्थित होते। ह्या सर्वांनी ज्यापूर्वीचे पार्टीला उपस्थित होते त्या सर्वांनी जे ते मौखिक स्वरूपातली माहिती जी आहे इतरांना पुरवली होती आणि त्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी पार्टीचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं होतं। आणि या पार्टी दरम्यान जे काही ड्रग्स असेल त्या तरुणांना जे लागले होते ते पूर्ण सर्व एक 20 ते 25 वयोगटातील ते सर्व तरुण मंडळी होते। आणि या पार्टी दरम्यान आणखीन तिघांना जे आहे ते ठाणे गुन्हे शाखेने अटक केलेली आहे। यापूर्वी ज्या तरुणाला अटक केली होती आणि आता ज्या 2 तरुणांना अटक केलेली आहे ते दोन्ही असे मिळून जे 3 तरुण आहेत ते प्रामुख्याने पाहिलं तर कळवा परिसरामध्ये राहणार आहेत। आणि त्या ठाण्यातील कळवा परिसरामध्ये जे आहे ते ठाणे गुन्हे शाखेचं एक विशेष लक्ष जे आहे त्याचं लागून असणार आहे। आणखी एक विशेष बाब म्हणजे की जे मूळ जागा मालक आहेत ते मूळ जागा मालक जे आहेत ते ठाणे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी असल्याचं देखील समजलं जात आहे। करण, नक्की शुभम, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।